श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 8 भाग 2. 1 वर्ष गुरुद्वादशीच्या उत्सवी भक्तगणांनी मंदिरामध्ये भरपूर केरकचरा केला. बुवा खूप नाराज झाले आणि त्यांना बोलले. दत्तगुरू त्यांना म्हणाले, बोलतोस किती? बुवांना पश्चात्ताप झाला व त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी वर्षभर मौन धारण केले. मंदिरासमोर एक औदुंबर उगवला होता. त्याला पार घालून तिथे दत्तपादुका स्थापन करण्यात आल्या. रोज नित्यपूजा झाल्यावर ब्राह्मणांकडून त्यावर अभिषेक केला जाई. एक दिवस बुवा नित्यपूजा करत असताना एक सर्पराज फडा काढून पुढ्यात उभा राहिला. सर्वांची पळापळ सुरू झाली. बुवांनी सर्वांना धीर देऊन म्हटले, तोही दर्शनास आला आहे, घाबरू नका, तो दर्शन घेऊन आल्या वाटेने परत जाईल. नंतर औदुंबराला त्या अभिषेक करणाऱ्या ब्राह्मणाव्यतिरिक्त कुणीही हात लावू नये असा दंडक करण्यात आला. परंतु चुकून एका बालकाने स्पर्श करताच त्या सर्पाने त्याला दंश केला. बालक बेशुद्ध होऊन पडले. बुवांनी प्रार्थना केली की हा बालक अज्ञानी आहे, त्याला कळले नाही की स्पर्श करू नये, आपण याला क्षमा करावी व प्राणदान द्यावे. अशी प्रार्थना करताच तो बेशुद्ध झालेला बालक तात्काळ उठला. त्याच्या जीवावरचे संकट गेले. एक दिवस यथासांग पूजा झाल्यावर देवाला नैवेद्य अर्पण केला व तो ग्रहण करताना बुवांच्या घशात घास अडकला. जीव कासावीस झाला. काय करावे ते कळेना. त्यांनी गर्भागारात जाऊन देवास हात जोडले असता कळले की तूप न घालता नैवेद्य पाठवला होता. नंतर त्यावर तूप वाढल्यावर घास घशाखाली गेला. अशा कृतींवरून दत्तगुरू आपण व बुवा वेगळे नसून एकच आहोत हे दाखवून देत. एका उत्सवाप्रसंग प्रसादासाठी हजारोंची दाटी झाली होती. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. लोक धावाधाव करायला लागले. त्यांना कळेना या पुण्यप्रसंगी असे संकट का यावे. लोकांनी बुवांकडे धाव घेतली व सांगितले की या पर्जन्याला आवरा, उत्सवामध्ये फजिती गोंधळ उडत आहे. बुवांनी स्मित करून सांगितले, तोही दर्शनार्थ व प्रसादाच्या इच्छेने आला आहे, तेव्हा मोठे ताट भरून प्रसाद आणा व त्याला अर्पण करून प्रार्थना करा की आपल्या उपस्थितीने आपण आम्हाला धन्य केलेत. प्रसाद स्वीकारून आपण कृपा करावी, अन्यथा या उत्सवाला गालबोट लागेल. बुवांनी सांगितल्यानुसार करताच वरुण देव आकाश मोकळे करून दूर दूर निघून गेले. शास्त्री बुवा हे लोकोत्तर महापुरुष होते. सदैव लोकहितासाठी झटत असत. पंचमहाभूतेही त्यांच्या आज्ञेबाहेर जात नसत. दत्तगुरूंचा वरदहस्त असल्याने अशा एक एक विलक्षण घटना घडत आणि वेळोवेळी देव शास्त्री बुवांकडून कार्य करवून घेत असत. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी मराठीत लिहून ठेवला आहे. दत्तगुरूंनी बुवांना आज्ञा केली की आपण हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहावा. शास्त्री बुवांना आश्चर्य वाटले व ते दत्तगुरूंना म्हणाले, हे कसे शक्य आहे? महाकर्म कठीण असे हे काम आहे. मी संस्कृत थोडेफार शिकलो आहे. संस्कृतात ग्रंथ लिहिण्यासाठी संस्कृत पंडित असणे आवश्यक आहे. दत्तगुरूंनी प्रसन्न वदने हसून त्यांना सांगितले, तू फक्त माझा लेखनिक हो, बाकी मी बघून घेईन. सर्व भार माझा मीच वाहीन. देवानी आश्वासन दिल्यावर बुवांनी श्रद्धापूर्वक ग्रंथलेखनास आरंभ केला आणि जणू सरस्वती जिभेवर यावी आणि एकामागोमाग एक अखंड श्लोक बुवांनी लिहिले. बुवांचा लिहिण्याचा वेग पाहून नारोपंत उकिडवे म्हणाले, हे अघटितच आहे, माझी मतीच चालत नाही, कारण याचे रहस्य काय आहे ते आपण आम्हाला सांगावे. बुवा म्हणाले, माझं यात कर्तृत्व काहीच नाही. मला श्लोक समोर दिसतात आणि मी ते यथाशक्ती लिहून काढतो. शास्त्री बुवांना तिळमात्र अहंकार नव्हता. देवाचे कार्य एवढा एकच विचार मनात होता. ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि संहितेय द्विसाहस्त्री असा ध्वनी कानी आला. शास्त्री बुवांना याचे कारण काय असावे कळले नाही. परंतु मनात देवाच्या या करणीचा अर्थ स्फुरून त्यांनी श्लोक मोजण्यास सुरुवात केली व ती सप्तशती श्लोकांप्रमाणेच गणती करता द्विसहस्त्र भरली. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
व देवाची ही करुणा बघून डोळ्यातून आसवे वाहू लागली. बुवांना वाटले लेखनात काही अशुद्ध राहिले आहे. परंतु देव हसून म्हणाले की फक्त पाणिनीचेच व्याकरण नाही आहे, तर इतरही व्याकरणकार आहेत. त्यांच्या दृष्टीने हा ग्रंथ व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तू जसे लिहिले आहेस ते मला आवडले आहे. दत्तगुरूंची ही लीला पाहून शास्त्री बुवांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले व भावसमाधी लागली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.